वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वप्नापूर क्लासेस. आणि आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वाध्याय पॉईंट 2.3. आपण याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये 5पर्यंत गणितं सोडवलेले आहेत आणि आपल्या आता आज आपण ह्या पार्ट 2मध्ये पाहणार आहोत गणित 6वं आणि 7वं. तर पहा इथं किती आहे स्वाध्याय 2.3. 2.3 मधलं कितवं गणित आहे? 6वं. पहा आता एका परीक्षेत काय झालेलं, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10. आपण बघा 2 नंबरचं गणित बघितलं होतं, 4 नंबरचं ह्याच एक्सरसाइजमधलं तसंच सेम टू सेम हे गणित आहे. तर चला पाहून घेऊ. आता इथं पण 3 आहेत. कोण आहे तिथं? मदन. बा आता आपण मदन, मग नंतर कोण आहे? रहीम आणि नंतर कोण आहे? बोलत जा. करीम. तर बघा आपण पहिल्यासारखं ह्या सगळ्यांना यक्स मानून घेऊ. आता पहा रहीमपेक्षा मदनला किती गुण आहेत? 10 गुण कमी आहेत. याचाच अर्थ रहीमला मदनपेक्षा किती 10 गुण जास्त आहे. ठीक आहे. आणि पहा करीमला काय येतं? करीमला काय येतं? रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहेत. किती येतं? रहीमपेक्षा पण 15 गुण जास्त आहेत. म्हणून पहा त्याचे यक्स, रहीमचं यक्स अधिक हे वरचे 10 आणि अधिक त्याचे स्वतःचे किती गुण आहेत? 15. ठीक आहे. आता आपण याला मांडून घेऊ. म्हणून पहा यक्स, हे यक्स घेतले आपण, प्लस यक्स अधिक 10, यक्स अधिक 10 प्लस यक्स अधिक 10, यक्स प्लस 10 प्लस 15. पहा आता आपल्याला पहिल्यासारखेच यक्स किती भेटले? 3 यक्स. बोलत जा तुम्ही. 3 यक्स भेटले आणि 3 यक्स बरोबर बघा 10 आणि 10 किती झाले? 10 आणि 10 किती झाले? 10 10 20. 20 आणि 15 किती झाले? 35. ठीक आहे. म्हणून आपल्याला 3x बरोबर किती भेटले? 3x बरोबर किती भेटले सांगा पटापट. 35. हां, 3x बरोबर आपल्याला भेटले 35. म्हणून पहा आता आपण 3x अधिक 35 आणि पहा या तिघांच्या वरती बघा इथे तिघांच्या गुणांची मिळून बेरीज किती झालेली आहे? बरोबर 110. पहा आता इथं प्लसमध्ये तर इथं काय आपण होणार? मायनस होणार. म्हणून आपण 110 मधून किती मायनस करूया? 35. 0 मधून 5 गेले, इथं एक आला 10, इथं झाले 10. 10 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 5. आता इथे खाली किती होते? 10 होते. 10. ठीक आहे. 10 मधून 3 गेले, खाली किती राहिले मग? 7. आता 75 झाले. ठीक आहे. म्हणून पहा आपल्याला यक्स बरोबर काय भेटलं मग? 75. आणि हे गुणाकारामध्ये होते नाही, तर या 3च्या आणि ह्या यक्सच्या मध्ये काय असतं? गुणाकार असतो. म्हणून आता हे कुठे गेले? भागाकारामधून. आता पहा 3 2 जा 6 आणि एक उरला 15 आणि 3 5 जा 15. म्हणून आपलं आन्सर किती आलं? 25. बरोबर 25. आणि आता पहा आपल्याला गुणाचे गुण करीमला किती गुण मिळाले? ठीक आहे ना. तर पहा मग आपण करीमला किती गुण मिळाले? 25. म्हणून पहा करीमचे गुण बरोबर 25. कळालं. आणि आपला ऑप्शन आहे नंबर फर्स्ट ए. तर चला पाहू आपण नंतर नेक्स्ट वालं 7 नंबरचं गणित आहे. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण मिळाले. बघा आता वरच्याच गणितासारखं आहे आत्तापर्यंत हे तिसरं गणित आपलं चालू आहे. अशाच प्रकारचं सेम. तर पहा एका परीक्षामध्ये काय झालेलं आहे? अमितपेक्षा जोसेफला 8 गुण कमी मिळालेत आणि अमितपेक्षा कुमारला 12 गुण जास्त मिळालेत. पहा इथं पण पहिल्यासारखे सगळे आहेत. म्हणून पहा आता आपण घेऊया जोसेफ घेऊ पहिले. काय घेऊ? 8व्या क्रमांकाचं गणित आहे 7व्या. आता जोसेफ नंतर कोण आहे? अमित. आणि नंतर कोण आहे? कुमार. पहा आता जोसेफला अमितपेक्षा किती गुण मिळालेत? 8. कमी भेटलेत. कमी. आता पहिल्यासारखंच आपण यक्स मानू सगळ्याला. म्हणून पहा याला कमी भेटलेत, याचाच अर्थ अमितला त्याच्यापेक्षा जास्त आहेत. पहा जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमीत, याचाच अर्थ जोसेफपेक्षा अमितला 8 गुण जास्त आहेत. ठीक आहे. हां. आणि पहा कुमारला कितीत मग गुण? आता मग कुमारला पहा हे पहिले 8 कुणाचे? अमित. ह्या अमित ते हिचे जोसेफचे बी 8 आणि प्लस काय झाले? जोसेफचे 8 होऊन परत यक्स प्लस
पहा एक्स प्लस हां तर पहा कुमारला किती 12 गुण जास्त भेटलेले म्हणून पहा हे 8 आणि त्याचे स्वतःचे परत 12. ठीक आहे. आता पहा आपण काय करणार आहेत, पहिल्यासारखंच आपण सगळं सेम करणार आहेत. एक्स घेतले प्लस आता एवढं घेणार आहे आपण एक्स अधिक 8. परत आपण काय करूया, हे सगळं घेणार आहेत प्लस करून एक्स अधिक 8 अधिक 12. तर पहा आपल्याकडे किती एक्स आहेत, सेम पहिल्यासारखे 3 एक्स आहेत. 3 एक्स बरोबर 8 आणि 8 किती झाले 16. 16 आणि 12 किती होतात 16. 17 18 आणि 10 18 आणि 10 किती झाले 18 आणि 10 28. ठीक आहे. म्हणून पहा आपल्याला 3x. आता बघा 3x आधी किती झाले 28 बरोबर. या तिघांच्या गुणाची बेरीज किती आहे इथं 205 आहे ना 205. इथं आता बेरजेमधून इथं काय येतील ते मग आता वजामध्ये येतील. पहा इथून येतं आले बघा. आता इथून एक इथं आला, इथं 10 झाले आणि 10 मधून परत इथं एक आला, इथं 10 झाले, इथं राहिले 9. ठीक आहे. इथं राहिला 1 15 येईन 5 आहे ना तिथं 5 वरी 15 येईन ना. हां 15 सॉरी हां 15 सॉरी. तर चला पहा आता 15 मधून 8 गेले, खाली किती राहिले मग सांगा. 8 9 10 11 12 13 14 15 खाली किती राहिले 7. 9 मधून 2 जर गेले तर खाली किती राहतात 7. आणि इथं किती होता 1. म्हणून पहा आपल्याला किती भेटले 3x बरोबर 100 एक्स बरोबर किती भेटले 177. आता इथं हे 3x कशामध्ये होते गुणाकारामध्ये, इथं काय झाले भागाकारमध्ये. तर पहा 3 1 3 हां 3 5 15 खाली किती राहिले 2 आणि 2 आणि 7 किती झाले 27. मग किती 27 आहेत का 3च्या पाड्यामध्ये आहेत का. 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27. तर पहा मग आपल्याला काय भेटलं एक्स बरोबर 59. म्हणून बघा जोसेफला मिळालेले गुण किती आहेत मग 59. म्हणून पहा जोसेफ ला मिळालेले गुण बरोबर 59. पहा आपला आन्सर इथे सी क्रमांकाचं इकडं बघून घ्या एकदा. आणि पहा आता आपण पूर्ण 2.3 स्वाध्याय 2.3 ही आपण 2 पार्टमध्ये पूर्ण सोडून घेतलेली आहे. जर सगळ्यांना गणित आवडलेले असले तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि ऑल्सो कमेंट्स पण करा. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.